ए कांताबाई बाजीराव सोडगे त्यांचं नाव, ए महाराष्ट्र त्यांचं गाव. सोडग्याच्या माऊलीला आनंद वाटला जीवाला. आणि असं जेव्हा शिंद्याची लेखा जेव्हा नरोटेवाडी माहेर आहे देवा, ए शिंद्याच्या लेकीला आणि सोडग्याच्या हा सुनाला देवा आनंद वाटला जीवाला. आपल्या बी बाबा पाहुण्याचं वर्ष श्राद्ध आहे आणि अच्छा देवा थोरल्या मेहण्याचं वर्ष श्राद्ध आहे म्हणून आणि धावून आल्या 13,000 आणि देवा ए 51 रुपयांचा धर्म केला. आणि अशा 10,000 आणि कशी देवदया आल्याची सांग तुम्हाला. आता ठेवा आणि कटेवा. ए लक्ष्मी देवीला ए राजनाथाच्या नावाला ए राजवीर भैया गणेश महानगर त्यांचं नाव रे. आणि हे उपयोग मला त्यांचं गाव असे महादेवराव भांडण महानगर त्यांचं नाव आहे. उपळे तुम्हाला त्यांचं गाव. आणि हवस मोठी आजार आपल्या नाताच्या नावाला देवा हे आचा नाताने मिळून आमचं बी धर्म म्हणून ए 101 रुपयांचा धर्म केला. त्यांना कशी देवदया द्यायची सांगू तुम्हाला. धर्म पांडव बबनरावच्या लेकीनं बबनरावच्या लेकाना देवा आणि असं महानगराच्या सुनाना पडवळकराच्या लाडीच्या लेकीनं देवा आमच्या आप्पाच्या सुनाना आणि असं बहीण भावांना मिळून जोड नाव सांगून आपल्या मामाच्या नावाचा काहीतरी उद्धार व्हावा महान आपल्या सस्ता सरचा आणि माय माहेरचं नाव निघावं म्हणून 51 रुपयांचा धर्म केला. आणि कशी देवदया द्यायची तुम्हाला. संत संग तुझा घडला
सांभाळ सांभाळ हो केला राजा नारंगाचा कांड उमळला देवा तुझ्यावर जीव देला मुरगुंडीला देवा तप तुम्ही केले विठ्ठल प्रभू तुमच्या भेटीला आले भक्त सिद्धवाचा उद्धार गेला देवर तुझ्यावर जीव धरला जास्त तुझ्या मला लागला देवर तुझ्यावर जीव धरला कोण्या सुराला देवा तुम्ही मारला गुणगिरीला देवा काय केलं देवा ठाण मांडला बघा हा अरे कडोली गावाले म्हणाला देवा तुझ्यावर जीव देला जास्त तुझा मला लागला म्हणजे देवा रे तुझ्यावर जीव देला धाराशिव जिल्हा केमवाडी गाव थड्याच्या माळाला देव माझा बिरुराव तुझे दर्शन घेण्या मन माझे आतुर अरे डंक तुझा जगी लागला देवा तुझ्यावर देव धरला जास्त तुझा मला लागला देवा तुझ्यावर जीव धरला लक्ष द्यावं आणि अशा लहानशा बाळाला देवा देवा सेह काव्य तुमचे नाव आणि इटकलचे राहणार आणि कृष्णाच्या लाडक्या लेकीनं मासाळकराच्या नातीनं देवा कुणाला माहिती आमच्या वीराप्पाच्या परतुंडानं देवा क्या बात आणि असं देवा हौस मोठी लहान तान्या जीवाला देवा अशा भक्तिमान राजाला कशी देव त्याची सांगू तुम्हाला अशी मुलं
लक्ष द्या बाबीला बहीण भावाच्या नावाला बालूबाई त्यांचं नाव उपळा तुम्हाला त्यांची गाव महादेवरावच्या राणीला मानवरावच्या सुनन नसल कुणाला माहिती द्यावा गोळकराच्या लेकीना आणि भिवानाच्या लाडक्या लेकीना देवा तसंच देवा नागेश त्यांचं नाव केमवाडी त्यांचं नाव मल्लिकार्जुनच्या लेकाला देवा आणि असं देवा कारण्याच्या बाळानं आणि मावस बहीण भावांना मिळून हाऊस मोठी बहिणीला माझा भाऊ होता म्हणतो म्हणून या घालीला येऊन देवा 101 रुपयांचा धर्म केला आणि अशा बहीण भावांना कशी देवया द्यायची सांगू तुम्हाला काशी खंडाच्या सत्वादार्या गंगाचं नामकरण 16 झालेला असायला सत्वरी गंगा वाढू लागली देवा त्या सत्वदारी गंगा नगरी पदा नारद राजाच्या वाड्याला वाडायाला लागेल लक्ष द्यावा ताना बाळाच्या नावाला देवा लक्ष द्यावा ताना बाळाच्या नावाला देवा प्रेरणाताई त्यांचं नाव रोकडोबा महाराजाचा प्रचंड देवा प्रचंड त्यांचं रे अहमदपूर तालुका आहे देवा लातूर लातूर जिल्ह्यातला भगत आहे देवा या अहमदपूरला
वेळेगावचा शेजार अहमदपूरचा बाजार आहे देवा नाम कृष्णाच्या लाडक्या लेकीनं आणि नसल कुणाला माहिती नारायण देवाच्या लाडक्या नातीनं देवा म्हणून 500ची नोट मोडून 100 रुपयाचा दान धर्म केला यावं विचारिणारा कशी देवया द्यायची सांगू तुम्हाला देव गुंड राजा होता गाव भानका नाराला देव गुंड राजा होता गाव भानका नाराला कोण करी देवता कोणूर मटाला कोण करी देवता कोणूर मटाला माणसानं चाकुरी सोडून वागू नये अहो चाकरी सोडून वागल्यावर काय होतं चाकुरीवर वागल्यावर काय होतंय बघा काय होतंय वाईट वागेला भोगाला नशिबाला वाईट वागेला भोगाला नशिबाला देवाचं ध्यान झालं अहो तसंच असतं देवा मग काय म्हणतोय हो धनगराचा देव कधी धन दिव्या देणार मला देणार की देवा धनगराचा देव कधी धन दिव्या देणार मला कृष्णबाई नदी मध्ये जाऊन बुडाला
असे कसं वेड देवा लावलं मला, असं कसं वेड देवा लावलं मला. विकासच्या नावाने द्यायचे का विकासच्या ए लक्ष द्यावं मला. आणि भाविक भक्ताच्या नावाला देवा विकास त्यांचं नाव आहे. आणि असं देवा बोदेगाव त्यांचे गाव देवा. हो परळी तालुका आहे, परळी बीड जिल्ह्यातला भगत आहे देवा. माझ्या आप्पा देवाला जागा जागेला ठाणे दिले ती द्यावून जागो जाग्याला रोपडं लावून झाड तयार केले देवा. माझ्या आप्पाच्या हातून लावलेली महाराष्ट्रामध्ये 183 मंदिरं बांधली माझ्या आप्पाने देवा. लावलेलं झाडा तुला लागलेलं बघायला मिळतंय, पण आप्पा बघायला नाही तर म्हणून देवा. हो हेच विकास त्यांचं नाव आहे, बोदेगाव त्यांचं नाव. हो संत रामाच्या लेकानं गडद्याच्या बाळानं गडद्याच्या थोरला मुलगा बाळूमामाला गेलता. हो आणि त्यावेळेस मी व्हॉट्सअपवर पत्रिका पाठवली म्हणून देवा. नसे कळलं म्हणून संतरामानं धावून आला आप्पाच्या वर्षा सराला. हो 200ची नोट मोडून देवा 101 रुपयाचा दानधर्म केला. अशा भक्तिमान राजाला म्हणून अशा भक्तिमान राजाला आशीर्वाद पुण्या रीतीने द्यायचा देवा. सांगू तुम्हाला आमचं देवाला जायचं ठरलं. कसं कसं ठरलं? फुकट म्हणलं. असं होय सगळं गावच गोळा झालं. असं आहे का? फुकट म्हणल्यावर हो. आणि पदर खर्चानं म्हणलं माझं कांदाच भिजवायचे तर दारू द्यायचे देवा, ज्वारी भिजवायचे, माझ्या उसालाच पाणी सोडायचं आहे. अहो त्या ठिकाणी शेरड सोडायला कोण नाही. मग आमचं देवाला जायचं ठरलं, खालवर घालून झोपायचं ठरलं, पैसे गाडीचं देवानं भरलं. हे देवानं आमच्या देवानं. मग सगळी जाते की देवाला टेम्पूच बसायला जागा पूर्ण. होय की मग काय केलं या चष्मावाल्या पाहुण्यासारख्याला आमच्या सारख्याला मग आम्हालाही बरं वाटलं रे शेजारी सगळी बाई. मग आम्हाला बरं वाटलं रे शेजारी सगळी बेळगाव जिल्ह्यात चिकोडी तालुका. आणि बाळूमामाला गेलो होतो काय? अहो चिंचणीला. चिंचणीला होय बरोबर बरोबर. आणि चिंचणीला गेल्या बरोबर ढोल वाजला रे वाजला म्हणलं. चहा घेऊन जाते आताच नाही जात. ढोल वाजला रे वाजला म्हणलं. काय झालं की माता भगिनी लगेच आता एक नवीन प्रथा निघाली. कसली हो? एक 4-5 मंगळवार शुक्रवार धरलं लगेच बाबाईंनी नाही. आमचं गाव घाटाच्या कडेला इकडे नाही कोण. असं आहे का? आमच्या गावाला तुळजापूर तालुका लगी आई आई खवळती का? लगी आली. कशी खवळती? बाई हलगीच्या मागात उठली आणि उठून काय करते देवा? तिच्या कमराची नोट खाली पडली. पडल्याबरोबर नोटावर पाय दिला का काय? मग ही देवी कशा भक्तावर लई चिडली ग शेजारी सखी बाई. या भक्तावर लई चिडली ग शेजारी सखी पाहुण्यासारखा एक भक्त. काय झालं? देवाचा भाविक लगेच गडबडीने उठला आणि काय घेतलं? भक्त देवीच्या मुहार वाकला. नोटाला हात घातला काय की बाबा? नोटाच्या नावावर
आनंदच. नोट माघारी आली. आली म्हणल्या बरोबर भक्ताला प्रश्न टाकला. कसा टाकला? काय हो माझ्या देवाला करावं नवचं, देव देतोय तुम्हाला पोरे. मग पुन्हा काय केलं? मग हा कशाला करावं नवरे गे शेजारी सखे बाई. मग कशाला करावं नवरे गे शेजारी सखे बाई. कशाला करावं नवरे गे शेजारी सखे बाई. मग कशाला करावं नवरे गे शेजारी सखे कोंबड बकर देवाला देता, पिल्लू शेळीचं कापाया नेता. मग सांग देवा कधी जेव्हा होता ग शेजारीचा केळबाई. 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 तुमचं नाव नाही का? पोराच्या? पाहुण्याची आली तेवढं विचार म्हणा. काय झालं नाही का? आता नोकरी लागली ते काय? हा? नांदेडला? लक्ष द्या पीडब्ल्यूडी मध्ये कामाला नोकरी लागली. क्लास 2 ची पोस्ट आहे. शाबास रे पट्टे. आणि असं द्यावा मेंढे माऊलीची सेवा केली माझ्या सुधाकर दादा देवा. मेंढी माऊलीनं मेवा दिली. गजानन त्यांचं नाव, प्रचंड त्यांचे गाव. हे प्रचंड त्यांचं रे गाव. सुधाकरच्या लेखानं नसल कुणाला माहिती बाबूराव टमराच्या नाताना. क्या भात. आणि नसल कुणाला माहिती द्यावा. आणि नरवा टमराचा परतून द्यावा. शाबास किती भाग्य मोठं आहे बघा. आणि असं देवा माझ्या देवानं मेंढी माऊलीची सेवा केली म्हणून मेवा दिला. माझा मुलगा आज क्लास 2 च्या पोस्टला नांदेड जिल्ह्यात ड्युटीला येतो देवा. म्हणून हाऊस मोठी राजाला माझ्या देवा आप्पा देव बघायला पाहिजे होता. माझ्या मुलाची पहिली पगार आलेली. माझ्या सुधाकर बाळाला हाऊस मोठी राजाला या देवाचं आप्पा देवाच्या वर विशेषणाला येऊन 101 रुपयांचा धर्म केला. आणि आजच्या देवा भक्तिमान राजाला आशीर्वाद. कशी देवदयाची सांगू तुला. भाव मनाचा बिरदेव हाय माझ्या ध्यानाचा. भाव मनाचा बिरदेव हाय माझ्या ध्यानाचा. बिरदेव हाय माझ्या मनाचा. भाव मनाचा बिरदेव हाय माझ्या मनाचा. भाव मनाचा बिरदेव हाय माझ्या ध्यानाचा. भाव मनाचा बिरदेव हाय माझ्या ध्यानाचा. नगरी पडणार राजाच्या वाड्यामध्ये वर्षाने वर्ष लागली होती वाढायला. एक वर्ष गंगाबाईला 2 वर्ष देहाला बघा पाण्याला देवा दिव्याच्या रे कोट्यानं. देहाला बघा
तुम्ही म्हणा. हा, माझा हात वर. मी तोंडाला वाजवतो. बांधा 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 हा, बांधा सोडा. बांधा तुझं पाहुण्याला वापरायला मला वाटलं का? मला वाटलं हा. तू चहा पी जरा या की विषय. त्याला नारळ महाराज त्याला नारळ या भाऊ नाही नाही इकडे